कंपनीचे मालक असलेल्या काही घराण्यातील मुली गीता, मीना आणि नुकतीच त्यांच्या गटात सामील झालेली कामिनी या सर्वजणी एकत्र उभ्या होत्या. काव्या त्यांना आधीपासून ओळखत होती, पण अनेक वर्षे त्यांच्याशी संपर्क नव्हता. असं दिसत होतं की कामिनी पुन्हा गावाने कुटुंबात परत आल्यानंतर या गटात घुसली होती. काव्या थोडी हसली. किती वर्ष झाली तरी तुम्ही सगळे अजूनही तशाच आठवणीत राहलात, ती म्हणाली आणि मागे वळून निघू लागली. तिला माहीत होतं या वादात पडून काही अर्थ नाही, पण अचानक गीताने मागून तिचा हात पकडला. काय करतेस तू, काव्या चिडून म्हणाली आणि तिला दूर ढकललं. मला स्पर्श करू नकोस. गीता मागे कोसळली. जमिनीवर बसलेली ती संतापून ओरडली, तू? तेव्हाच कामिनीने खोटं नाटक करत म्हटलं, अगं गीता, तुझा स्कर्ट फाटलाय बघ. गीताने खाली पाहिलं. खरंच तिच्या ड्रेसचा एक तुकडा फाटलेला होता. ती लगेच आवाज चढवत म्हणाली, कळतंय का तुला माझ्या स्कर्टची किंमत किती आहे? तुला त्याचं नुकसान भरपाई द्यावे लागेल. काव्या चकित झाली. तुझा स्कर्ट फाटला म्हणजे ते मी केलं हे तू कसं सिद्ध करणार? पुरावा आहे का? कामिनीने खोटं हसत म्हटलं, नक्कीच आहे. आम्ही सगळ्यांनी पाहिलं. बरोबर ना मीना? मीना लगेच म्हणाली, हो, आम्ही सगळ्यांनी पाहिलं. जर तू पैसे नाही दिलेस तर आम्ही बघू तुला कसं नमवायचं. कोणीतरी पोलिसांना बोलावलं का? मीना ओरडली. इथे एका श्रीमंत घराण्याच्या मुलीवर हल्ला झालाय. कपडे फाटलेत आणि ही भरपाई देत नाही. काव्याने कामिनीकडे कठोर नजरेनं पाहिलं. कुठे मी हल्ला केला? दाखव. थोड्याच वेळात पोलीस आले. कामिनी लगेच पुढे आली. ही ती आहे, तिनं गीतावर हल्ला केला. बघा, स्कर्ट फाटलाय. पोलिसांनी काव्याकडे पाहिलं. तू केलीस का हल्ला? काव्या शांतपणे म्हणाली, नाही, मी कुणावर हल्ला केला नाही. कामिनी म्हणाली, आम्ही सगळ्यांनी पाहिलं. बरं, पोलीस म्हणाले, तुम्ही दोघे आमच्यासोबत स्टेशनला चला, तपास होईल. तेवढ्यात शिवाय आत आला. काय चाललंय इथे? त्याने विचारलं. कामिनीने त्याच्याकडे उपहासाने पाहत म्हटलं, अरे दिवाळखोर झाला ना, मग तू यांच्यासाठी कोणाला विरोध करणार? आणि ही काव्या, तिची कंपनी अर्धमेली आहे. अजून काही दिवसात बंद होईलच. शिवाय संतापला, मी दिवाळखोर असलो तरी जिवंत आहे. जो काव्याला हात लावेल त्याला आधी मला धरावं लागेल. कामिनी हसली. आता तिला भीती नव्हती. तिच्या मागे जेसिका उभी होती. ती पोलिसांना धमकावत म्हणाली, जर काही केलं नाही तर तुमच्या विरुद्ध तक्रार दाखल करेल. शेवटी पोलिसांनी दोघांनाही, काव्या आणि शिवायला स्टेशनवर नेलं. गीताच्या मते तिच्या ड्रेसची किंमत 3,80,000 आहे. अधिकारी म्हणाला, पैसे दे आणि माफी माग, प्रकरण मिटेल. काव्या दात ओठात चावून म्हणाली, मी निरपराध आहे. त्या मुद्दाम माझ्यावर डाव रचतायत. पण सगळ्यांचे म्हणणे एकच आहे. पोलीस म्हणाले, ते सगळे प्रतिष्ठित लोक आहेत. का ते तुझ्यावर आरोप करतील? तू काम करणारी बाई आहेस. वाद करून काय साध्य होईल? तुझ्याकडे 3,80,000 तरी आहेत का? काव्या म्हणाली, ठीक आहे, मी माफी मागते. बाहेर गीता, मीना आणि कामिनी खुर्चीवर बसून तिला हसत बघत होत्या. आता तरी समजलं ना, माफी मागणार. कामिनी म्हणाली. काव्या हळू आवाजात विचारलं, अचानक मला का लक्ष करत आहात? कुणाच्या सांगण्यावर? कुणाचा डाव आहे का? कामिनी क्षणभर गप्प झाली, पण लगेचच म्हणाली, काय वेडेपणा करतेस? माफी मागायची आहे ना? आहे का नाही? काव्या शांतपणे म्हणाली, तुम्ही विचार केला का? शिवाय कोणाचा जिवलग आहे. जरी तो दिवाळखोर झाला तरी त्याचा भाऊ कोण आहे हे माहीत आहे का? रुद्र गायकवाड. गीताने घाबरत पुटपुटलं. कामिनीचा चेहरा उतरला, पण ती लगेच सावरली. फालतू धमक्या देऊ नकोस. जर रुद्रशी त्याचा अजूनही संपर्क असता तर तो तुझ्यासारख्या बाईसोबत कंपनी काढली असती का? काव्या हसली. का नाही? मी रुद्रच्या जवळ नाही असं तुला वाटतं? अगं थांब, तो तर जेसिकाशी एंगेज झालाय. तू कोण? तुला वाटतं तू जेसिका आहेस का? कामिनीने उपरोधाने विचारलं. काव्या मनात विचार करत राहिली. हो, मीच रुद्रची बायको आहे, पण त्यांना माहिती नाही. तिने विचारलं, कामिनी, तू जेसिकासाठी काम करतेस का? तिच्या सांगण्यावर आलीस? कामिनी क्षणभर गप्प झाली. काव्याचा अचूक अंदाज पाहून तिच्या चेहऱ्यावर घाम फुटला. काय वेडेपणा करतेस? जेसिकासारखी बाई तुला लक्ष देईल असं तुला वाटतं? काव्याने तिच्याकडे गंभीर नजरेने पाहिलं, ज्यामुळे कामिनीचं धैर्य ढळलं. ती ओरडली, माफी मागतेस का नाही? नाहीतर आम्ही तुला डिटेन करू. गीता घाबरून म्हणाली.
कामिनी, काव्याचं म्हणणं खरं असेल तर? खरंच जर शिवाय आणि रुद्र इथे आले तर? गप्प बस, कामिनी म्हणाली. रुद्र गायकवाड आणि जेसिका चौधरी लवकरच एकत्र येणार आहेत. रुद्र तिचा आहे, काव्याला त्याच्याजवळ जायचा अधिकार नाही. तेवढ्यात मागून एक ओळखीचा आवाज आला. काव्या, तू इथे काय करतेस? सगळे वळून पाहतात आणि दारात सानिका उभी होती. सगळे थबकले, कारण सानिका श्रीमंत घराण्यात लग्न करून गेली होती आणि अनेक वर्षात तिला कुणी पाहिलं नव्हतं. आता तिथे पोलीस स्टेशनमध्ये आली होती. सानिकाला तिथे पाहून काव्या थोडी चकित झाली. सानिका, तू इथे कशी? सानिका आजूबाजूच्या लोकांकडे पाहत म्हणाली. माझं राहू दे, आधी सांग ना, इथे काय चाललंय? काव्याने तिच्या नजरेने सगळं स्पष्ट केलं. ते पाहताच सानिका थोड्या कठोर आवाजात म्हणाली, अरे वा, काल परवा माझ्या नवऱ्याच्या समारंभात ज्यांनी पायपुसणीसारखं वागवलं तेच लोक आज इथे उद्धटपणे उभे आहेत. गीता आणि तिच्याबरोबर आलेल्या मीना, कामिनी यांच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले. मॅडम सानिका, गीता काहीतरी बोलणार होती, पण सानिकाने तिच्या नजरेतूनच तिला गप्प केलं. गीता, तुझ्या घरची परिस्थिती मला माहीत आहे. मागच्या वेळेस तू माझ्या नवऱ्याच्या बँकेत कर्जमाफीसाठी गेलीस, नाही का? मग अचानक तुझ्या घराला एवढे पैसे कुठून आले? गीता घाबरून म्हणाली, असं नाही मॅडम, थोडा गैरसमज झालाय बहुतेक. मी निघते. ती आणि तक्रार करणारे लोक पटकन पळाले. कामिनी आणि मीना काव्याकडे रागाने पाहत बाहेर पडल्या. बाहेर कामिनी रागाने म्हणाली, काय झालं तुझं? तू एवढी का घाबरलीस? गीता कपाळावर हात ठेवत म्हणाली, सानिकाचा नवरा अभिजित देशपांडे सगळ्या बँकाचा मालक आहे. तुला ठाऊक नाही का? कामिनी चिडून हसली. माहिती आहे, पण एवढ्याशा बोलण्याने का घाबरायचं? सगळ्यांना ठाऊक आहे की अभिजितच्या आयुष्यात बाहेर एक अभिनेत्री आहे आणि त्याच्या घरच्यांना सानिका आवडत नाही. मग कशाला घाबरायचं? पण तरी ते पती पत्नी आहेत. गीता घाबरून म्हणाली, तू खरंच निकम्मी आहेस. जेसिकाचं चांगलं घेऊन टाकलं असतंच तर तुला बँकेची भीतीच वाटली नसती. कामिनीने दात ओठात घेतले. बरं ऐक ना, मला कळलंय की काव्य आणि तिची टीम ज्या ऑफिसमध्ये काम करते ते माझ्या मावशीच्या बिल्डिंगमध्ये आहे. खरंच? कामिनीच्या डोळ्यात चमक आली. बघ, मी जेसिकासमोर तुझं नाव पुढे करू शकते, पण त्या बदल्यात तू मला काव्याला संपवायला मदत कर. आज सानिका शांतपणे काव्याजवळ आली. तू ठीक आहेस ना? काव्या हलक्या हसून म्हणाली, मी ठीक आहे, काही नाही झालं. सानिकाने थोड्या संकोचाने विचारलं, मी तुझ्याबद्दल आणि रुद्रबद्दल बातम्यांमध्ये वाचलं, सगळं खरं आहे का? काव्याने डोळे खाली केले. हो, आमचं नातं आता केवळ नावापुरतं आहे. आम्ही आधीच वेगळं होण्याचा विचार केला होता. बातम्या? मला आता काही फरक पडत नाही. सानिका चकित झाली. आणि तू इथे काय करतेस? काव्याने विचारलं. सानिका म्हणाली, तुला ठाऊक आहे ना, माझे दत्तक आईवडील, त्यांचा मुलगा भांडणात अडकला आणि पोलिसांनी त्याला पकडले. त्याला जामिनासाठी माझी मदत हवी होती. काव्याने थोडा रागाने श्वास घेतला. सानिका, तू अजूनही त्यांच्या मागे का धावतेस? त्यांनी तुला त्रास दिला तरी तूच त्यांना सांभाळतेस. सानिका हलक्या आवाजात म्हणाले, त्यांनी कधी काळी माझी काळजी घेतली होती. मी त्यांना पूर्णपणे दुर्लक्षित करू शकत नाही. फक्त जामीन आहे, जाईन आणि येईन. पण तू सावध राहा, हे लोक तुला लक्ष्य करतायत. मला वाटतं यामागे जेसिकाचा हात आहे. काव्या गंभीर झाली. जेसिका चौधरी कुटुंबातील तीच गर्विष्ठ मुलगी. ऐकले की ती आता पुणे सिटीची सर्वात मोठी सोशलाईट बनायचे स्वप्न पाहते. हो, आणि कॉलेजच्या काळापासूनच ती नेहमी स्वतःकडे सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यायची. सानिका म्हणाली. काव्य हसली. ती राजकुमारी बनायची असेल तर बनव, पण मला माझ्या आयुष्यात ओढू नये एवढंच. ठीक आहे, तुला काही मदत हवी असेल तर मला नक्की सांग, सानिका म्हणाली. हो सांगते, काव्याने उत्तर दिलं. दरम्यान जेसिका एका आरोग्य केंद्रात रुद्रला भेटायला गेली. रुद्र, तू आता बरा आहेस का? ती गोड आवाजात विचारत होती. रुद्राने थंडपणे उत्तर दिलं, मी तुला आधीच स्पष्ट सांगितले जेसिका, तू माझ्याशी एवढा कठोर का वागतोस? ती ओठ चावून म्हणाली. कारण मी तसाच आहे. रुद्राने नजरेतूनच तिचं सर्व अभिमान तोडून टाकलं. जेसिकाचा चेहरा पडला. तू पश्चाताप करशील रुद्र. मी पुणे सिटीची सर्वात प्रसिद्ध मुलगी आहे. कितीतरी लोक माझ्या मागे आहेत. ती संतापून बाहेर गेली. त्या रात्री तिने सोशल मीडियावर घोषणा केली,
मी एक खास लिलाव आयोजित करते माझ्या एंगेजमेंटच्या सेलिब्रेशनसाठी. काही दिवसांनी सानिका काव्याच्या ऑफिसमध्ये आली. काय सांगू काव्या, जेसिकाने लिलाव ठेवला आहे आणि सगळ्यांना वाटतं की रुद्रही तिथे येणार. काव्याने थोडं हसून म्हटलं, कदाचित खरंच येईल. नाही रे, मला तसं वाटत नाही, सानिका म्हणाली. पण अभिजितला जायचं आहे. त्याला त्याच्या मावशीचा जुना अंगठी तिथे दिसली, जो तिच्या मृत्यूनंतर गायब झाली होती. काव्या चकित झाली. त्याच्या मावशीचं नाव काय? ज्योती म्हणतात. तिने ती अंगठी तिच्या प्रियकराला दिली होती, प्रेमाचं प्रतीक म्हणून. काव्याचा चेहरा फिक्का झाला. ज्योती, ती तर रुद्रच्या आईच्या आयुष्याशी जोडलेली होती. सानिका, लिलाव कधी आहे? या वीकेंडला. तुझ्याकडे एक अतिरिक्त आमंत्रण आहे का? मला यायला हवं. सानिकाने थोडं विचार करून डोकं हलवलं. नाही, पण मी बघते मिळतं का. काव्याने लगेच फोन काढून काही कॉल केले. कुणी जेसिकाच्या बँक्वेटला जाणार आहे का ते विचारण्यासाठी. तेवढ्यात दरवाजावर एक ओळखीचा चेहरा दिसला. विवेक. तो हसत आत आला. काय योगायोग बघ, तू इथेच. कुठं निघालीस? मी सोबत येतो. काव्याने नजरेत टोचत उत्तर दिलं. मी फक्त कॉफी प्यायला चालले. पण तुझं काय? एंगेजमेंटच्या दिवशी जो गोंधळ घातलास त्यानंतर गायकवाड कुटुंबानं तुला बाहेर काढलं नाही का? विवेकने निराश हसत म्हटलं, काढलं होतं, पण आता कंपनीत बंदिस्त आहे. तरी बाहेर आलोय थोडा श्वास घ्यायला. आणि हो, त्या रात्री रुद्रने तुला नेलं तेव्हा त्याने काही केलं का? काव्याने थोडं थांबून नजर वळवली. नाही, काही नाही केलं. बरं, विवेक म्हणाला, जेसिकाचा लिलाव आहे, तू येशील का? माझ्याकडे आमंत्रण आहे. काव्या पटकन म्हणाली, तुझ्याकडे आमंत्रण आहे, मला घेऊन जाशील? विवेक हसला. हाच तर हेतू आहे, तुला सोबत न्यायचा. तेवढ्यात त्याच्या दिशेने एक दुसरा व्यक्ती चालत आला. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि थोडीशी सावली होती.